या सामन्यासाठी पंचांची कामगिरी पाहतायत डॉक्टर रिजवान सांगले आणि आता बाला. दोन्ही पंचांना विनंती असेल सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. दोस्ती 11 संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आतापर्यंत आपण ज्यांचा आवाज ऐकत होतो असे कल्पेश ठाकूर सर यांनी नक्कीच या ठिकाणी माझ्याकडे ही जबाबदारी सोपवल्यामुळे मी त्यांचा हार्दिक हार्दिक आभारी आहे. तसेच शिवशंभू 11 आंबोलेवाडी संघाचा सुद्धा या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक आभार प्रकट करतो आणि आपल्याला सामन्याकडे घेऊन जातो. तर सलामीची जोडी मैदानामध्ये आहे ऑगस्ट 11 वैतागवाडी संघाची महेंद्र आणि वैभव आणि गोलंदाज दोस्ती 11 संघाकडून कुणाल. अतिशय महत्त्वाचा सामना हा 2 षटकांचा सामना राहील. आपण पाहूया या सामन्याकडे सर्वांच्या नजरा या ठिकाणी लागलेल्या आहेत कारण महत्त्वाचा सामना. दोन्ही संघ अगदी चांगल्या प्रकारे मजबूत असे आणि मजबूत प्रकारची कामगिरी करताना पाहतोय आपण मैदानामध्ये. आता मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं की एका फलंदाजाने शेवटच्या चेंडूवर एक जबरदस्त षटकार घेतला आणि आपल्याकडे सामना वळवला. नक्कीच टेनिस क्रिकेटमध्ये असे सामने आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. मजेशीर असा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय मैदानामध्ये. शिवशंभू 11 आंबोलेवाडी आयोजित ही स्पर्धा. नक्कीच स्पर्धेचा हा सामना पाहतोय आणि या सामन्यामध्ये पहिला चेंडू गोलंदाजाने टाकलाय आणि फलंदाजाने हा चेंडू पाठवलाय सीमा रेषेपार. षटकार महेंद्र याच्या बॅटमधून निघालेला फटका आला लॉंग ऑनच्या दिशेने षटकार. चांगला फील्ड झाला तेवढा चांगला थ्रो झाला परंतु फलंदाजांना मात्र या चेंडूवर धाव काही घेतली नाही. अर्थात 2 चेंडू झालेत आणि 2 चेंडूंची धावसंख्या आहे संघाची 6. तर कुणालचा पुढचा चेंडू तर महेंद्रसाठी टाकलेला हा चेंडू. पंचांकडे थोडंसं महेंद्र पाहत आहेत परंतु पंच मात्र तटस्थ न्यूट्रल आहेत पंच कारण चेंडू गेला निर्धाव. अर्थात थोडंसं चांगलं कमबॅक झाला असं म्हणेल मी कुणालकडून. महेंद्रसारख्या फलंदाजानं पहिल्याच चेंडूवर एक षटकार मारल्यानंतर मात्र पुढील 2 चेंडू सलग त्याने बॅक टू बॅक निर्धाव टाकलेत. अर्थात याला म्हणतात कमबॅक. थोडंसं प्रेशर क्रिएट करतोय कुणाल परंतु महेंद्र आक्रमक फलंदाजी आक्रमक पवित्र धारण केलेला हा फलंदाज थोडासा मात्र या चेंडूवर बाद काढलाय परंतु एक धाव मात्र घेण्याचं रोखू शकला नाही तो कुणाल. आता संघाची धावसंख्या झाली आहे 7. तर पुढील चेंडूचा अर्थात कुणालच्या चेंडूचा सामना करण्यासाठी पुढील फलंदाज स्ट्राईकला येतोय वैभव. आतापर्यंत या सामन्यामध्ये आपण वैभवची चांगल्या प्रकारे कामगिरी पाहिली नसली तरी पाहूया हा एक महत्त्वपूर्ण सामना आहे आणि कुणाल त्याला गोलंदाजी करतोय. हा फटका मात्र थोडासा आउटर एज लागतोय. कुणाल चेंडू खाली स्वतः आहे आणि झेल बाद करतोय. पहिला धक्का देतोय ऑगस्ट 11 वैतागवाडी संघाला वैभव याच्या रूपामध्ये. आता संघाची धावसंख्या आहे 7 या धावसंख्येवर पहिला आपल्या संघासाठी कुठल्याही प्रकारची चांगली कामगिरी करू शकला नाही. अर्थात 0वर बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी ते मैदानामध्ये आकाश कुणालचा सामना करण्यासाठी सुरेख गोलंदाजी चालू असताना कुणाल येतोय आणि या ठिकाणी आकाश स्वागत करतोय कुणालचं. षटकाराशी चेंडू गेला सीमा पार. षटका धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या झाली आहे 13. सुरेख फटका आपण पाहिलं
आकाश आला आणि आकाश दाखवलं गोलंदाज कुणाल याला. रिझल्ट आपण पाहिला, धावसंख्या झाली 6 वाढली, धावसंख्या 13. नवीन गोलंदाज, नक्कीच पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटका अखेर ऑगस्ट 11 वैतागवाडी संघाची धावसंख्या झाली आहे 13. यामध्ये नक्कीच वैभवचा महेंद्र यांचा चांगला या ठिकाणी आपण फलंदाजी पाहिली, त्याचप्रमाणे आकाशनं त्यांना चांगली साथ दिली. परंतु या षटकामध्ये 13 धावा जमा करता आल्या त्या ऑगस्ट 11 वैतागवाडी संघाला. आता पुढील गोलंदाज येतोय दोस्त 11 संघाकडून विजय. सामना करील महेंद्र याचा. महेंद्र आजच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय, प्रेक्षकांना खुश करतोय, एक चांगले फटके घेतोय आणि नक्कीच आपल्या संघाची बाजू मजबूत करतोय. तर पाहूया विजय. पहिला चेंडू असेल महेंद्रसाठी. पुन्हा महेंद्र फटका घेतोय, फटका जातोय मिडविकेटच्या डोक्यावरून सीमा पार. षटकार. धावसंख्येत पुन्हा 6 वाढ, धावसंख्या झालाय 19. महेंद्र याची सुरेख कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला होताना दिसतं ऑगस्ट 11 वैतागवाडी संघासाठी. या पहिल्या मॅचमध्ये नक्कीच पहिली मॅच महेंद्र याच्याकडून या पहिल्या मॅचमध्ये 26 धावा कुठल्या गेल्या होत्या आणि दुसरा सामना तर त्याने एक हाती आपल्याकडे वळवला होता. 33 धावा वैयक्तिक कुठल्या होत्या आणि या सामन्यातील तो एक सामनावीर ठरला होता आणि या सामन्यामध्ये ही कामगिरी कंटिन्यू करतं, ही सरासरी कंटिन्यू राखतो. आतापर्यंत वैयक्तिक 13 या धावसंख्येवर नाबाद आहे. काय बोलला, चेंडू पाठवा. तर महेंद्र याच्याकडून आपल्याला सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. बॅटनं चांगल्या प्रकारे उत्तर देतो आलेल्या गोलंदाजांना. अर्थात विजय आलेला आहे, विजयचं सुद्धा त्यांनी पहिल्या चेंडूवर षटकारण्याशी स्वागत केलं. जसं कुणाल याचं केलं होतं षटकारण्याशी, तसंच या दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा तो 6 या धावसंख्येनं करते. सुरेख फलंदाजी आपल्याला महेंद्र याच्याकडून पाहायला मिळते. तर विजय नक्कीच जर आपल्या संघासाठी चांगलं आव्हान, एक सेफ असं आव्हान राखायचं असेल तर विजयाला नक्कीच कमबॅक करावं लागेल गोलंदाजी मार्फत. नक्कीच पहिला चेंडू झालाय, पहिल्या चेंडूमध्ये स्वागत झालंय त्याचं षटकारनिशी. दुसरा चेंडू टाकेल महेंद्र याला. अतिशय कडक फॉर्ममध्ये असलेला महेंद्र या ठिकाणी सुरेख फलंदाजी करताना दिसतोय. फटका जातो या ठिकाणी फाईन लेगला. थोडंसं टायमिंग फसलं असलं तरी महेंद्र एक धाव मात्र मैदानामध्ये पूर्ण करते. आता धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या झाली 20. पुन्हा ओव्हर थ्रो झाला या ठिकाणी आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. अर्थात या चेंडूवर महेंद्र याच्या टीमला धावा मिळतात 5, धावसंख्या होते 24. नक्कीच अशा प्रकारच्या चुका अपेक्षित नसतात आपल्या संघाला. आपल्या खेळाडूंकडून हा बोनस मानला जाईल 4 धावांचा ऑगस्ट 11 वैतागवाडी संघासाठी. तर पाहूया पुढचा चेंडू विजयाचा. नक्कीच पहिल्या चेंडूवर प्रहार आणला होता विजयनं, 6 धावांचा फटका घेतला होता. परंतु पुढच्या चेंडूवर थोडंसं चांगली गोलंदाजी केल्यानंतर क्षेत्ररक्षक अर्थात फिल्डरची साथ लाभली नाही ती म्हणजे गोलंदाजाला. विजयाचा चांगला चेंडू होता. हा तिसरा चेंडू असेल. तिसरा चेंडू क्लीन बोल्ड करतोय महेंद्र. याची एक जबरदस्त खेळी संपुष्टात आणतोय विजय. त्याला बाद करतोय वैयक्तिक 14 या धावसंख्येवर. तर याला म्हणतात कमबॅक. नक्कीच विजयकडून जी आशा होती, अपेक्षा होती, ती अपेक्षा पूर्णत्वाला नेताना दिसतोय विजय. नक्कीच महेंद्रसारख्या एक जबरदस्त फलंदाजाला, एक फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजाला बाद करतोय, तंबूचा रस्ता दाखवतोय वैयक्तिक 14 या धावसंख्येवर. आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 24. 2 फलंदाज बाद होतात. नवीन फलंदाज येतोय. महेंद्र बाद झाल्यानंतर नक्कीच चांगल्या प्रकारे धावा जमा झाल्या असल्या तरी महेंद्रसारखा मोहरा टिपण्यामध्ये विजय याला मात्र यश प्राप्त झालं आहे. पुढील फलंदाज झाला या ठिकाणी प्रसाद. विजयला मात्र या ठिकाणी कमबॅक करण्याची पूर्णपणे संधी आहे. धावसंख्या आहे 24. तर
प्रसादसाठी सांगू इच्छितो की या षटकातील अर्थात 3 चेंडू शिल्लक आहे, तर प्रसाद मात्र नक्की चांगल्या प्रकारे प्रयत्न करताना दिसतोय. थोडासा आउटर एज लागतोय. कीपर अर्थात यष्टीरक्षकाला मात्र या चेंडूचं रक्षण करता आलं नाही. चेंडू गेलाय सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या 4 भर. धावसंख्या झाली आहे 28. सुरेख चेंडू म्हणावे लागतील विजयाचं, परंतु त्याला फिल्डर्स मात्र साथ देत नाही असं म्हणावं लागेल. नक्कीच क्रिकेटसारख्या खेळामध्ये सांघिक कामगिरी अतिशय महत्त्वाची असते. या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर सुद्धा विजयनं चांगली गोलंदाजी केली. अर्थात दुसऱ्या चेंडूवर मात्र 4 धावा मिळाल्या, त्या मात्र बाईच्या स्वरूपात. अर्थात ओव्हरथ्रो झाल्यामुळे त्याच्यानंतर त्याने तंबूचा रस्ता दाखवला, तो म्हणजे महेंद्रला. आणि या चेंडूवर थोडासा आउटर एज लागला. यष्टीरक्षक थोडा कलेक्ट करू शकला नसला तरी चेंडू मात्र सीमारेषेपार गेलाय आणि 4 धावा मिळाल्या, त्या म्हणजे ऑगस्ट 11 वैतागवाडी संघाला. पुन्हा गोलंदाजीसाठी सज्ज विजय. प्रसाद याला पाहूया, प्रसाद देतोय की प्रसाद घेतोय, कोण कोणाला प्रसाद देतोय आता या ठिकाणी आपल्या चेंडूवर पाहायला मिळेल. विजयचा पुढचा चेंडू, पुन्हा सुरेख चेंडू. पंच या ठिकाणी चेंडूला नक्कीच शिक्षा देत आहेत 1 या धावसंख्येची. अर्थात स्वैर स्वरूपात टाकला गेणारा चेंडू अवंत स्वरूपात धावसंख्या जमा होते. धावसंख्या झाली 29. नक्कीच मी विजयचं थोडंसं कौतुक करीन. कुठलाही आपल्यावर दबाव न घेता गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर हा सुद्धा हाफ ट्रॅकरवर आला चेंडू, परंतु आउटर एज लागतोय. स्वतः यष्टीरक्षक कलेक्ट करतोय आणि प्रसाद याला प्रसाद देतोय, तंबूचा रस्ता दाखवतोय. अर्थात विजय मात्र या षटकामध्ये दुसरा बळी टिपण्यामध्ये यशस्वी होते आणि संघाची धावसंख्या आहे ती 29. डीजे टाकलेला हा चेंडू सुरेख प्रकारचा चेंडू होता. उजयश्रीवरून जाणारा चेंडू, फलंदाजाला मात्र थोडासा काही बाचकळात टाकणारा असा चेंडू होता, परंतु 1 धाव मात्र पूर्ण झाली. आपण पाहिलं मैदानामध्ये आणि धावसंख्या झाली 30. दुसरं षटक संपलं. अर्थात पहिले इनिंग संपलेले ऑगस्ट 11 वैतागवाडी संघाची धावसंख्या झाली 30. जिंकण्यासाठी उर्वरित 2 षटकांमध्ये 31 धावांचं आव्हान असेल दोस्ती 11 संघाला. डीजे शिवशंभो 11 आंबोलेवाडी आयोजित श्री छत्रपती चषक 2026 जनरल अरुण कुमार वैद्य मैदानावर आपण पाहतोय. या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस असेल रुपये 30,000. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस असेल रुपये 20,000. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस रुपये 10,000 आणि चौथ्या क्रमांकाचं बक्षीस आहे रुपये 7,000. अर्थात या स्पर्धेसाठी ज्या ज्या देणगीदारांनी अर्थात आम्हाला प्रोत्साहन दिलं आहे, देणगी दिलं आहे, या सर्व देणगीदारांचं मी आमच्या शिवशंभू 11 आंबोलीवाडीतर्फे हार्दिक हार्दिक आभार प्रकट करतो. अर्थात आपण पाहतोय सामना, महत्त्वपूर्ण सामना मैदानामध्ये ऑगस्ट 11 वैतागवाडी वर्सेस दोस्त 11 वैतागवाडी. दोन्ही संघांना मी विनंती करतो, पंचांना विनंती करतो की सामना जरा लवकरात लवकर उरकण्याचा प्रयत्न करायचा आहे. जरा स्पीडअप घ्या, अजून आपल्याला पुढील सामने खेळवायचे आहेत.
फलंदाज जाऊ द्या. दोस्ती 11. चला सलामीची जोडी मैदानात येईल. दोस्ती 11 संघाचे नक्कीच जिंकण्यासाठी 31 धावांचं आव्हान पार करावं लागेल दोस्ती 11 संघाला 2 षटकामध्ये. तर या स्पर्धेचं जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे ते आपल्याला लाभलंय माननीय श्री सुरेंद्र दत्तात्रय पाटील शेठ व उद्योजक अनिल महादेव डाके यांच्याकडून. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक माननीय श्री संदेश परशुराम शेवाळे साहेब, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पाली सुधागड तालुका, तसेच सदस्य पंचायत समिती पाली सुधागड तालुका, तसेच माननीय रमेश साळुंके सर, माननीय माजी सभापती यांच्याकडून. आदरणीय श्री किरण रघुनाथ चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या शिवशंभू 11 आंबोलीवाडीतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा चव्हाण साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला सामन्याकडे घेऊन जातो. तर सामना मैदानामध्ये चालू आहे. अगस्त 11 वैतागवाडी वर्सेस दोस्ती 11 या 2 संघांमध्ये. अर्थात पहिलं सत्र आपण पाहिलं, संपलेल्या पहिल्या सत्रामध्ये 31 धावांचं आव्हान दिले ते म्हणजे दोस्ती 11 संघाला अगस्त 11 वैतागवाडी संघाकडून. दरम्यान सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय दोस्ती 11 संघाकडून रोशन आणि मोहन. तर स्ट्राईकला आहे रोशन, नॉन स्ट्राईकला आहे मोहन, नॉन स्ट्राईकला रोशन. सुरेख गोलंदाजी आपल्याला पहिल्या चेंडूवर तेज तर्रार आणि तिखट मारा करताना पाहतोय गोलंदाज मनीष. पहिला चेंडू टाकला, अगदी तेज तर्रार आणि धारदार गतीचा असा चेंडू आपण पाहिला. चेंडू मात्र पहिला चेंडू निर्धाव गेला. अर्थात आपण पाहिलं की ज्या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये फलंदाजीमार्फत षटकारांचं आक्रमण होत होतं, परंतु आता मात्र तिखट आणि तेज तर्रार मारा करताना आपल्याला मनीष दिसतोय. पहिल्या चेंडूवर स्वागत केले फलंदाज मोहन याचं. पुढचा चेंडू पाहूया. पुढचा चेंडू सुद्धा चांगला, परंतु टायमिंग फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल घेतोय आणि बाद करतोय मोहन याला. 0 या धावसंख्येवर अर्थात संघाचा सुद्धा आणि स्वतःचं सुद्धा खातं न खोलता या ठिकाणी मोहन बाद होतोय आणि मोहनला बाद करतोय मनीष संघाच्या 0 या धावसंख्येवर. मी मगाशीच म्हणालो होतो की आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये षटकारांची स्वागत होतं, परंतु या ठिकाणी मनीषनं फलंदाजाचं स्वागत केलं निर्धाव चेंडू टाकून. आणि पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर नक्की थोडंसं प्रेशर आलं ते म्हणजे फलंदाजावर आणि दुसऱ्या चेंडूवर बळी प्राप्त झाला तो मनीषाला मोहन याचा. तर प्रल्हाद येतोय आता. मोहन बाद झाल्यानंतर नक्कीच जो मागील सामन्याचा हिरो ठरला होता रोशन, या ठिकाणी आपण नॉन स्ट्राईकला त्याला पाहतोय कारण ते तिकट मारा करतोय तो म्हणजे मनीष. या ठिकाणी आपण पुढचा चेंडू पाहिला, पुन्हा फलंदाज पाहतोय पंचांकडे आणि चेंडू जातोय यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडू, सलग 3 चेंडू या ठिकाणी आपण निर्धाव पडलेले दिसताय ते म्हणजे या मैदानावर मनीषाच्या गोलंदाजी मार्फत. आम्ही मागाशी म्हणालो होतो की नक्कीच चांगल्या प्रकारे स्वागत केले. तिखट आणि तेज तर्रार मारा करून या ठिकाणी आपल्या भात्यातील सर्व बाण घेतोय आणि फलंदाजाच्या अंगावर मारतोय असा मनीष. पुढील चेंडू अतिशय नक्कीच या ठिकाणी टाळ्या होऊन जाऊ द्या मनीषसाठी. चौथा चेंडू निर्धाव टाकतोय आपल्या अगस्त 11 वैतागवाडी संघासाठी गोलंदाजी मार्फत सुरेख कामगिरी करताना दिसतोय. नक्कीच आलेला नवीन फलंदाज सुद्धा या ठिकाणी 2 चेंडू डॉट खेळतोय. अतिशय
प्रल्हाद हा या ठिकाणी सुद्धा पुन्हा 2 चेंडूवर चकलाय, अर्थात 4 चेंडू निर्धाव गेले. तर पाहूया मनीष या ठिकाणी पुढील चेंडू कसा टाकतोय. आणि आता मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका येतोय, जातोय सीमारेषा पार. प्रल्हाद याच्या बॅटमधून निघाला. नक्कीच 4 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर 5व्या चेंडूवर प्रल्हाद नक्की थोडासा समाचार घेतोय मनीष याचा, त्याला दाखवतोय सीमारेषा रस्ता चौकार. डीजे रिलीज होताना दिसतोय. दोस्त 11 संघाच्या बाजूनं थोडासा एक चौकार आलाय. नक्कीच प्रल्हादच्या बॅटमधून. रोशन ठोंबरेची बॅट मात्र अजून आपल्याला स्ट्राईकला येताना दिसलेली नाही, कारण रोशन नक्कीच चांगल्या प्रकारे धावा करू शकतो हे आपल्याला माहिती आहे. आणि हे ओळखलंय ते म्हणजे मनीषनं. नक्कीच रोशनसारख्या फलंदाजाला त्यानं नॉन स्ट्राईकला उभं केलंय. हा पुढचा चेंडू जोरदार फटका मिड विकेटच्या दिशेने गेलाय, हवेतून सीमापार षटकार. आणि याचबरोबर पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकार धाव संख्या झाले 10. तर पहा या ठिकाणी मैदानामध्ये काय खेळ झाला आहे. नक्कीच पहिले 4 चेंडू आपल्याला निर्धाव आलेले दिसले आणि नक्कीच शेवटच्या 2 चेंडूवर जो प्रहार झाला प्रल्हाद याच्या बॅटमधून मनीषच्या गोलंदाजीवर, आणि हे 2 चेंडू दोस्त 11 संघाला धावा देऊन गेले 10. आता पुढील 6 चेंडू पहा. या 6 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 21. 6 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण नक्कीच या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर पुढील गोलंदाज येतोय, अर्थात आकाश. आकाशने सुद्धा मागील सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती. नक्कीच त्याच्याकडून ती कामगिरी नक्कीच पुनरावृत्तीची आवश्यकता, कारण या सामन्यामध्ये नक्कीच 4 चेंडूनंतर चांगलं कमबॅक केलं ते म्हणजे प्रल्हादनं. 4 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर मनीषच्या शेवटच्या 2 चेंडूवर त्याने एक षटकार आणि चौकाराची आतिषबाजी करून संघाला काही काळात दडपणातून बाहेर काढलंय. आणि आता आपण पाहतोय रोशन आलाय स्ट्राईकला. नक्कीच रोशनकडून सर्व महत्त्वाच्या अशा अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी खांद्यावर रोशनच्या, कारण गोलंदाज आहे तो आकाश. नक्कीच हा सुद्धा एक चांगल्या प्रकारे चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. फलंदाजांना चांगल्या प्रकारे धावा जमवण्याची मात्र कुठल्याही प्रकारची संधी देणारा नाही असा आकाश. पाहूया रोशनसाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. चेंडू आलाय, पहिला चेंडू आलाय आकाशचा रोशनसाठी, परंतु नक्कीच या चेंडूला एका धावेची शिक्षा देतात पंच रिजवान सांगले सर. नक्कीच या ठिकाणी धावसंख्येत 1ने भर फले. धावफलक थोडासा हल्लाय. धावसंख्या झाली 11. पुढील 6 चेंडू आणि 20 धावा. सुनील वांद्रे सर या ठिकाणी आपल्याला नक्कीच धावफलकाची परिस्थिती सांगताना दिसत आहेत. त्यांच्याकडून चांगलं या ठिकाणी गुणलेखन होतंय, चांगला आकडे तज्ज्ञ म्हणून त्यांचा या ठिकाणी आपण स्वागत करूया. दरम्यान या ठिकाणी मैदानामध्ये थोडासा बदल झालाय तो म्हणजे धावचीत स्वरूपामध्ये प्रल्हाद बाद झालाय.